नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आता बातम्या सविस्तर. जालन्यात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झालाय. नरेंद्र महाराज यांच्या बद्दल वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी जालना शहरातील गांधीच्या मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला. त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून त्यांचा निषेध केला जातोय. जालना शहरातील हिंदू समाज बांधवांनी एक भव्य मोर्चाचं आयोजन केलं. जालना शहरातील गांधी चमन परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणाहून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान करतोय. आपल्यासोबत काही भक्तगण आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांनी केलेल्या विधानाचा तुम्ही आज निषेध करताय, काय भूमिका आहे तुमची? जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विजय वडेट्टीवाराच्या विरोधात या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे. कारण की आमचे आराध्य दैवत जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी शब्दात त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजाबद्दल त्यांनी अपशब्द वापरले आहे. त्याच्या या अपशब्दाबद्दल आमच्या संपूर्ण भक्तगणांच्या, संपूर्ण अखंड हिंदुस्थानातील हिंदू धर्मांच्या या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहे. त्याबद्दल आम्ही त्याला एक शिक्षा म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व भक्त शिष्य रस्त्यावरती उतरलो आहे. आणि या अनुषंगाने आमची एवढीच मागणी आहे की असं कोणत्याही हिंदू धर्मातील किंवा कोणत्याही धर्माचं कोणत्याही राजकीय नेत्यांनी असा द्वेष करू नये, जेणेकरून या समाजामध्ये तेढ निर्माण होईल. हाच या मागचा उद्देश आहे. त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. मुर्दाबाद मुर्दाबाद. तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत, काय मागणी करणार आहात? हीच आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देत आहोत की आमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी जगद्गुरू श्रींची व सकल हिंदू समाजाची त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. हा आमचा मुख्य मूळ उद्देश आहे. आणि यानंतर या हरामखोर आमदारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं नाही पाहिजे. यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जात आहोत. एकंदरीतच विजय वडेट्टीवार यांनी समस्त हिंदू बांधवांची आणि महाराजांची माफी मागावी अशी मागणी आता या ठिकाणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येते. कॅमेरामन सुनील खरातसह साहिल पाटील, एमसी न्यूज जालना. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हातगाव येथील युवक अनिल अर्जुन शिंदे यांची भारतीय सैन्य दलात नाईक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घुंगर्डे हातगाव येथील ग्रामस्थांकडून अनिल शिंदे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून भव्य सत्कार करण्यात आला. गरीब कुटुंबातील वडार समाजातील अनिल शिंदे यांची भारतीय सैन्यात निवड झाल्यामुळे नागरिकांनी त्यांचा हार घालून सत्कार केला. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर माणूस हा यशस्वी होऊ शकतो, असे अनिल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी गावचे सरपंच भरत काळे, उपसरपंच कृष्णासिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मस्के, शेखर अरुण, बाबा हरळे, ईश्वर कोळेकर, विशाल पवार, संजय शिंदे, अर्जुन शिंदे, बाबूराव शिंदे, अनिल मस्के, रवी परिहार, शिवसेनेचे चेअरमन प्रल्हाद सिंग परिहार, अरुण काळे, गणेश फिसके, कृष्णा शिंदे आदी ग्रामस्थांनी अनिल शिंदे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना खडेबोल सुनावले होते. मात्र त्यानंतरही या इमारतीची दयनीय अवस्था असून प्रवेशद्वारातील भिंतीला तडे गेलेत. येथील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये आता जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ स्थलांतरित झालेले आहेत आणि याच इमारतीच्या प्रवेशद्वारात मी आहे. कोट्यावधी रुपये खर्चून ही इमारत बनलेली आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी कामं सुरू असून खालचा जो मजला आहे त्यात प्रचंड अस्वच्छता आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालना जिल्ह्यात दाखल झाले होते आणि त्यांनी याच इमारतीची पाहणी केली होती आणि या इमारतीच्या कामावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि इथे असलेल्या अस्वच्छतेबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली होती. हेच नाही तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना देखील धारेवर धरलं होतं. आपण पाहू शकतो सध्या मी या प्रवेशद्वारात आहेत आणि या ठिकाणी जे प्लास्टर झालेलं आहे त्याच्यावरती या ठिकाणी या प्लास्टरला भेगा पडल्याचं आपणास पाहायला मिळत आहे. समोरच्या बाजूला मेन प्रवेशद्वारातच अशा प्रकारे भेगा पडल्याने या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबरोबरच आता मी या इमारतीच्या
मध्ये प्रवेश करतोय आणि आता आपण पाहू शकता की ही इमारत खालचा मजला जो आहे, पहिला मजला तो आहे, कशा प्रकारे या ठिकाणी आहे. या ठिकाणी ही लिफ्ट आहे. अद्याप ही लिफ्ट कार्यान्वित झालेली नाही. मात्र याच बाजूला या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहेत आणि आताच आम्हीच वरती होतो, काही लोकही होती, त्यांना स्वच्छतागृह विचारलं असं सांगण्यात आलं की स्वच्छतागृह खाली आहे. वरती कलेक्टर साहेबांची जी काही कॅबिन आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पुरुष शौचालय आहे. या ठिकाणी येथील अस्वच्छता म्हणजे अक्षरशः नाकाला कपडा लावावा लागतोय असा इथे वास आहे. पूर्ण अस्वच्छता आहे. या ठिकाणी कुठलीही स्वच्छता नाही. आपण पाहू शकता या ठिकाणी 2 बेसिन दिलेले आहेत. मात्र या दोन्ही बेसिनला पाण्याचा थेंब नाहीये आणि अशा परिस्थितीत इथे येणाऱ्या अभ्यंगतांना सांगितलं जातंय की तुम्ही खाली जा, खाली शौचालय आहे, खाली शौचालयाला जा. आणि अनेक नागरिक येत आहेत, या शौचालयाचा वापर करत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांना धारेवर धरल्यानंतरही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही, येथील ठेकेदारालाही जाग आलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी काय कारवाई करतील हे मात्र येणारा काळ सांगेल. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. कालिका स्टीलचे संचालक तथा युवा उद्योजक गोविंद घनश्याम गोयल यांनी नुकतीच राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. एका व्हिडिओच्या विमोचन प्रसंगी त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांशी वार्तालाप देखील केला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतेच 1 वीक फॉर नेशन 2024 या व्हिडिओचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा मुंबई येथील राजभवनात पार पडला. यावेळी राजभवन येथे मान्यवर व्यक्तींसोबत कालिका स्टीलचे संचालक गोविंद घनश्यामदास गोयल हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा सोहळा घडवून आणणाऱ्या स्वयं टॉल्क्स टीमचे मनपूर्वक आभार मानले. कालिका स्टीलचे संचालक घनश्यामदास गोयल यांनी कुटुंबासह उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात शाही स्नान केलं. यावेळी त्यांनी विधिवत पूजा अर्चा देखील केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. जगभरातून हिंदू भाविक या कुंभमेळ्यासाठी हजेरी लावत आहे. जालना शहरातील कालिका स्टीलचे संचालक घनश्यामदास गोयल यांनी देखील या कुंभमेळ्याला सहकुटुंब हजेरी लावून कुंभमेळ्यात शाही स्नान केले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा अर्चा देखील केली. यावेळी उद्योजक घनश्याम गोयल, गोविंद गोयल यांच्यासह गोयल परिवारातील सदस्य उपस्थित होते. विनातिकीट छावा पाहण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या आरोपीकडून चित्रपटगृहात तोडफोड करण्यात आली. 6 ते 7 जणांकडून काचा फोडून चित्रपटगृहात धुडगूस घातल्याचे दृश्य CCTV मध्ये कैद झाले असून या प्रकरणात नीलम सिनेप्लेक्सच्या मालकानं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जालना शहरात एका थिएटरमध्ये विनामूल्य छावा पाहण्यासाठी जाणाऱ्या मद्यधुंद आरोपीकडून थिएटरमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. सदरची घटना CCTV मध्ये कैद झाली असून काल रात्री 10:30च्या सुमारास नीलम चित्रपटगृहात विनातिकीट घुसणाऱ्या एका मद्यधुंद आरोपीला रोखल्याने सदर आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी थिएटरच्या काचा फोडून त्या ठिकाणी धुडगूस घातला. एका ज्ञात आरोपीसह 7 जणांवर जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेतील नीलम टॉकीज येथील घटनेची पाहणी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपपोलीस निरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. काय ॲक्शन घेतले आपण? काल दिनांक 23/2/2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास काही मांगधरे नावाचा इसम हा सिनेमा थिएटरमध्ये आला आणि त्याला विना तिकीट सिनेमा पाहायचा होता. मॅनेजरने आणि स्टाफने बचाव केला. त्याच्यामुळं त्याने काही मित्रांना गोळा करून थिएटर जे आहे त्याच्यावरती दगडफेक केलेली आहे आणि त्यात काचा फोडून त्याने नुकसान केलेलं आहे. सदर प्रकरणी मॅनेजर यांच्या तक्रारीवरनं रात्रीच्या रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीचा आम्ही रात्री पण शोध घेतला. आता CCTV फुटेज पाहून आरोपी अजून निष्पन्न करत आहोत आणि तात्काळ आरोपी अटक केले जातील. यापुढं असं फुकट तिकीट नसताना सिनेमा पाहणं असं चालणार नाही. जे गुन्हेगार लोक आहेत त्यांनी याची दक्षता घ्यायची आहे. जर असं झालं तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. आज दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास जालना ACBच्या पथकानं भोकरदन तालुक्यातील पारत बुद्रुक येथे एका शेतकऱ्याकडून 2,500 रुपयाची लाच घेताना अभय कुलकर्णी या तलाठ्याला रंगेहात पकडले.
यावेळी या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेत पंचासमक्ष पंचनामा करून त्याच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। अभय कुलकर्णी असे या तलाठ्याचं नाव असल्याची माहिती प्रतिबंधक विभागाने दिली आहे। एका शेतकऱ्याकडून 2,500 रुपयांची लाच या तलाठ्याने घेतली होती। याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय। पाहत रहा MC न्यूज। नमस्कार। जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे। तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे। उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा, रिंग रोड, नवीन मोंढा, जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये। गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात। बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये RO फिल्टरचे पिण्याचे पाणी। बाजार संकुलात भुसार, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते। सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच। उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत। रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात। शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा। 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था। शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी। नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा। मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले।
सहलीला जायचंय, मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह. ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, देशात किंवा परदेशात कुठेही जा. आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंगसह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128.